विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. आज जो आपला BEd CETचा पेपर झाला तो म्हणजेच 21 ऑगस्ट 2022. तर आजचा पेपरचा पहिला दिवस होता. यातील पेपर कसा होता तो आपण पाहणार आहोत. आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे तसेच प्रश्न पाहायला मिळणार आहेत. यावरून विद्यार्थी मित्रों, ज्यांचे पेपर 22, 23 आणि 24 तारखेला आहेत त्यांना त्यांच्या पेपरचा अंदाज येणार आहे. तर चला पाहूया ही प्रश्नावली, जी की आजच्या पेपरमधून म्हणजेच 21 तारखेच्या पेपरमधून मिळालेले प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्र, तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका. तर चला पाहूया आजच्या प्रश्नावलीत. आपल्या BEd CETमध्ये विचारण्यात आलेला पहिला प्रश्न, NEPचे पूर्ण रूप हे होय. तर विद्यार्थी मित्र, एक रिकामी जागा विचारण्यात आली होती, तर त्याच्यामध्ये फुल फॉर्म विचारलेला आहे. तर NEPचे पूर्ण रूप काय आहे? 1. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, 2. नॅशनल एन्व्हायरमेंट पॉलिसी, 3. नेशन एन्क्वायरी पॉलिसी आणि 4. वरीलपैकी एकही नाही. विद्यार्थी मित्रो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे NEPचे पूर्ण रूप होय. तर त्याचं उत्तर ऑप्शन 1 आहे. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारचे 2 प्रश्न आजच्या प्रश्नावलीमध्ये विचारण्यात आले होते, म्हणजेच आपल्या आजच्या पेपरमध्ये विचारले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? 1. राजस्थानमध्ये, 2. महाराष्ट्रात, 3. उत्तर प्रदेशमध्ये, 4. मध्य प्रदेशमध्ये. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रो, पुढचे जे पेपर आहेत म्हणजे उद्या, परवा आणि त्यानंतरचा, तर त्यामध्ये महाराष्ट्रातील जे आपलं राष्ट्रीय उद्यान आहे ते म्हणजेच ताडोबा, तसंच सेसानगीर हे आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असणारं गुजरातमधील उद्यान, तसेच एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे आसाममधील काझीरंगा उद्यान, ह्या बाबी आपण लक्षात ठेवावेत. तर पॅरलल प्रश्न विद्यार्थी मित्रो, उद्या हेच प्रश्न रिपीट होतील असं नाही, पण ह्यासारखेच प्रश्न तुम्हाला उद्या विचारले जातील हे मात्र निश्चित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की आजच्या प्रश्नावलीमध्ये विचारण्यात आला होता, 10 कोटीवर किती शून्य असतात? 1. 5 शून्य, 2. 8 शून्य, 3. 6 शून्य, 4. 4 शून्य. विद्यार्थी मित्रो, 10 कोटीवरती एकूण 8 शून्य असतात, हे लक्षात घ्या. तर 8 शून्य असले म्हणजेच ऑप्शन 2 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या पूर्वेकडील राज्यास स्कॉटलंड असे म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 मेघालय, 2 सिक्कीम, 3 शिलाँग. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 सिक्कीम या राज्यास भारतातील स्कॉटलंड असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, राज्यसभा उमेदवारासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे प्रत्येक निवडणूक आहे तर तिचे वयोमर्यादा हे निश्चित आहेत आणि त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे सर्व उमेदवारांचं वय सारखंच नाही. आमदारकीचं म्हणजे विधानसभा सदस्याचं वय, त्यानंतर खासदाराचं म्हणजेच लोकसभा सदस्याचं वय हे काय आहे, वेगवेगळं आहे. त्यानंतर राष्ट्रपतीसाठी पदासाठी लागणारं जे वय आहे तेही वेगळं आहे, हे आपणाला माहीत आहे. तर राज्यसभा उमेदवारासाठी वयाची जी पूर्तता आहे किंवा वर्ष किती पूर्ण असावीत? ऑप्शन 1 30 वर्ष पूर्ण असावीत, 2 35 वर्ष पूर्ण असावीत, 3 55 वर्ष पूर्ण असावीत, 4 25 वर्ष पूर्ण असावीत. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 म्हणजेच 3 वर्ष राज्यसभेसाठी आपल्याला आपलं वय असणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, राष्ट्रपती पदासाठी आपल्याला माहिती आहे 35 वयाची काय आहे, अट आहे. तर ऑप्शन 1 30 वर्ष हे राज्यसभेसाठी उमेदवारी घेताना किंवा उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभे राहताना आपल्याला तितकं वय आपलं असायला पाहिजे किंवा असावे लागते. ऑप्शन 1 30 वर्ष हे आपलं उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आजच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेला पुढचा प्रश्न, शासनाची ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली कोणती? 1 MKCL, 2 स्वयं, 3 मूक, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, स्वयं व मूक ह्या 2 पद्धती आपल्याला माहिती आहेत प्रणाली ह्या शासनाच्या प्रशिक्षण देणाऱ्या काय आहेत, प्रणाली होत. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, स्वातंत्र्य समर हे पुस्तक कुणी लिहिले? 1 विदा करंदीकर, 2 विदा सावरकर, 3 अण्णाभाऊ साठे, 4 शिवाजी सावंत. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 विदा सावरकरांनी स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलेले आहे. तसंच विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे माझी जन्मठेप हे विदा सावरकर यांचे आत्मचरित्र आहे. तर उद्या आणि पुढच्या जे आपले BEd CETचे पेपर बाकी आहेत तर त्या पेपरच्या अभ्यासामध्ये आपण हे निश्चित लक्षात ठेवा
यांचीच जे दुसरी पुस्तकं आहेत त्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तके असतील किंवा अशा प्रकारची प्रसिद्ध पुस्तकं व त्यांची नावं हे आपण काय करावेत, पाठ करून ठेवावेत, लक्षात घेऊन ठेवावेत. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र जो की आज विचारण्यात आला होता, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 1. स्वामी विवेकानंद यांनी, 2. दयानंद सरस्वती यांनी, 3. महात्मा फुले यांनी, 4. पतंजली यांनी. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. तसेच आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्र महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती हे आपण लक्षात ठेवावे. तर विद्यार्थी मित्र याला पॅरल प्रश्न उद्या आणि परवाच्या राहिलेल्या पेपरमध्ये विचारले जातील हे लक्षात ठेवा. तर आर्य समाजाची स्थापना ज्याचं उत्तर आपण आत्ताच पाहिलं ते दयानंद सरस्वती आहे. त्यानंतर सत्यशोधक समाज महात्मा फुले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र अशाच अजून ज्या बाबी आहेत ज्या की याला पॅरल आहेत, समांतर आहेत, त्याचा आपण अभ्यास करावे, अध्ययन करावे. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न, वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण जास्त असते? 1. ऑक्सिजनचे प्रमाण, 2. नायट्रोजनचे प्रमाण, 3. हायड्रोजनचे प्रमाण, 4. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण. विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे नायट्रोजनचं जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त आपल्याला वातावरणात पाहायला भेटतं आणि ते म्हणजे 78%. तसेच ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे विद्यार्थी मित्र तेही आपल्याला माहीत असू द्या, लक्षात असू द्या. उद्या आणि परवाचे जे राहिलेले पेपर आहेत त्याला पॅरलल क्वेश्चन म्हणून ऑक्सिजनचं प्रमाणही विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर नायट्रोजनचं प्रमाण 78% हे आपलं उत्तर आहे. ऑक्सिजनचं प्रमाण 21% आणि राहिलेले जे इतर वायू आहेत विद्यार्थी मित्र तर वातावरणामध्ये आपल्याला त्यांचं राहिलेलं प्रमाण पाहता येतं. तर एकदम नगण्य असणारं प्रमाण आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया. तो म्हणजेच प्रश्न क्रमांक 10. परत आपल्याला एक फुल फॉर्म विचारलेला आहे विद्यार्थी मित्र तो म्हणजेच पूर्ण रूप काय आहे? तर CPU चे पूर्ण रूप डॅश डॅश हे होय. 1. कंट्रोल पॉईंट युनिट, 2. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, 3. कंट्रोल प्रोसेसिंग युनिट, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे CPU चे काय आहे? पूर्ण रूप आहे. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारचे फुल फॉर्म जे पॉप्युलर फुल फॉर्म आहेत ते आपल्याला पाठ करावे लागतील, ते लक्षात घ्यावे लागतील. म्हणजे आत्ताच आपण वरती पाहिला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा या आजच्या प्रश्नामध्ये विचारलेला म्हणजेच प्रश्नपत्रिकेत विचारलेला प्रश्न होय. तसेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जो की CPUचं पूर्ण रूप आहे तोही विचारण्यात आला होता. त्याप्रमाणे आपण काय करावेत इतर जे फुल फॉर्म आहेत त्याचाही काय करावा, अभ्यास करावा, ते लक्षात घ्यावेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न जो की आपल्या प्रश्नावलीमध्ये विद्यार्थी मित्र आत्तापर्यंत 4 प्रश्न आपले रिपीट झालेत किंवा आपण जी प्रश्नावली घेतलेली सर्व घटक समावेशक प्रश्नावली त्यामधले 4 प्रश्न तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेत आणि हा 5वा प्रश्न, निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते? तर मागच्याच प्रश्नावलीमध्ये आपण हा पाहिलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. 1. राष्ट्रपती करतात, 2. पंतप्रधान करतात, 3. मुख्यमंत्री करतात, 4. राज्यपाल करतात. तर विद्यार्थी मित्र निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, कोणत्या ग्रहाला चमकणारा तारा म्हणतात? 1. शनी ग्रहास, 2. युरेनस ग्रहास, 3. शुक्र ग्रहास, 4. मंगळ ग्रहास. तर विद्यार्थी मित्र ज्याला आपण उगवली शुक्राची चांदणी असं म्हणत असतो तो म्हणजे शुक्र ग्रह. तो ग्रह आहे परंतु चमकतो किंवा चमकण्याचा त्याच्यामध्ये गुणधर्म आहे. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 हे आपलं काय आहे उत्तर. तसंच विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे शनी जो ग्रह आहे त्याला काय आहे, त्याच्या भोवती कडे आहेत. त्यानंतर युरेनस हा सगळ्यात दूरचा ग्रह आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र मंगळ हा जो ग्रह आहे त्याला अजून एक नाव आहे तो म्हणजे तांबडा ग्रह. तर उद्या ज्यांची परीक्षा असेल, उद्या परवा ज्यांचा पेपर असेल तर त्यामध्ये अशा प्रकारचे ग्रहाशी निगडीत प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकतात. तसंच आपण मागील प्रश्नावलीमध्ये एक प्रश्न पाहिला होता. तर बुध ग्रह जो आहे विद्यार्थी मित्र तो सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. तर सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह सूर्यमालेतील ग्रह कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय आहे? बुध आहे. हे आपण लक्षात ठेवावे. तर अशा प्रकारचे ग्रहाशी निगडीत असणारे प्रश्न, पॉप्युलर प्रश्न जे की नेहमी विचारले जातात ते आपण पाहून ठेवावे, त्याचा अभ्यास करावा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या उद्याच्या परवाच्या ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना तो उपयुक्त ठरेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र कालच्याच प्रश्नावलीमध्ये आपण घेतलेला ईडन गार्डन स्टेडियम कोठे आहे? 1. मुंबई येथे आहे, 2. नागपूर येथे आहे, 3. बँगलोर येथे आहे, 4. कलकत्ता येथे आहे. तर विद्यार्थी मित्र
ईडन गार्डन हे कलकत्ता येथे असणारं काय आहे स्टेडियम आहे हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो मुंबईमध्ये जे स्टेडियम आहे ते म्हणजेच वानखेडे स्टेडियम, यावरही प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर विद्यार्थी मित्रो वानखेडे स्टेडियम मुंबईमध्ये आहे. उद्या आणि परवा ज्यांचे पेपर आहेत त्यांनी ह्या दोन्ही बाबी लक्षात ठेवाव्यात. तर ईडन गार्डन कलकत्ता येथे आहे आणि मुंबई येथे वानखेडे स्टेडियम आपल्याला आहे हे माहीत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ते दोन्ही बाबी लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तो म्हणजे 14वा, अंदमान निकोबार जवळ कोणता देश आहे? 1 भूतान, 2 पाकिस्तान, 3 चीन, 4 म्यानमार. तर विद्यार्थी मित्रो हे जे बेट आहेत अंदमान निकोबार, तर म्यानमार ह्याला काय आहे जवळचा देश होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 15वा प्रश्न, जगात सर्वात लहान देश कोणता? 1 इटली, 2 भूतान, 3 व्हॅटिकन सिटी, 4 नेपाळ. तर विद्यार्थी मित्रो व्हॅटिकन सिटी अत्यंत कमी लोकसंख्या असणारा म्हणजे 45,000च्या जवळपास ज्याची लोकसंख्या आहे असा देश म्हणजेच व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश होय. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारची ही प्रश्नावली जे प्रश्न आपल्याला आजच्या म्हणजेच 21 तारखेच्या BED CETमध्ये पाहायला मिळाले ते आम्ही तुम्हाला पोहोचवले. अशा प्रकारे तुम्ही काय करा ह्यालाच पॅरलल प्रश्नांचा अभ्यास करा म्हणजेच आपली उद्या 22, 23 आणि 24 ह्या 3 दिवसात ज्यांची परीक्षा असेल त्यांना नक्कीच ही प्रश्नावली एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून वापरता येईल आणि ह्याला पॅरलल असणारे प्रश्न केल्यास नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. अजून प्रश्न आल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच ते फॉरवर्ड करू, तुम्हाला ते प्रदर्शित करू. तर विद्यार्थी मित्रो अजूनही आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करण्यास बिलकुल विसरू नका. तसेच आमच्या चॅनलला कनेक्ट राहा. आपल्याला अशाच प्रकारच्या अपडेट्स मिळत राहतील. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.